राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे है ना। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते। जिथे मानवाला मिळे मोक्ष दाता तुझा पाय ऋषी सदानंद माता। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु सच्चिदानंद मूर्ति। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवा मामका पांडवा चैव किम कुर्वत संजय। गीतेमधील पहिला श्लोक आणि पहिल्या श्लोकाची सुरुवात पहिल्याच दिवशी प्रवचन असल्यामुळे मी हा श्लोक निवडला आणि खरं म्हटलं तर याच्या पाठीमागे दुसरं कारण आहे। माझी पण अध्यात्मातली नवीनच सुरुवात आहे, तर नवीन सुरुवात आहे म्हटल्यानंतर सुरुवातीपासून सुरुवात केलेलं कधीही चांगलं है ना। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गीता जे आहे हे खूप 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 म्हणजे आपल्याला शिकण्यासारखं आहे। जीवनाचं अख्खं सार याच्यामध्ये आहे। मग आपण एखादं पुस्तक घेतल्यानंतर आपण डायरेक्ट दुसरं पान तिसरं किंवा शेवटचा धडा वाचतो का? नाही वाचत ना। का? कारण सुरुवातीपासून सुरुवात केल्यानंतर आपल्याला कळतं की नक्की पुस्तकामध्ये आहे काय। तसंच जर गीतेमधील आपण कोणताही श्लोक किंवा कोणतीही ओवी जर सुरुवातीच करताना सुरुवात केली तर मागे काय होतं कळेल का? आणि मागे काय होतं हे न कळल्यामुळे पुढे काय आहे हे सुद्धा समजत नाही। त्यासाठी हा निवडलेला श्लोक आहे। तर माझे एकनाथ बाबा गुरुवर्य आणि भाऊ महाराज गुरुवर्य यांच्या आशीर्वादामुळे ही सेवा मला प्राप्त झाली। तर त्या सेवेला आपण आज सुरुवात करूया। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवा मामका पांडवा चैव किम कुर्वत संजय। आपल्याला या श्लोकामधून काय घ्यायचं की नक्की हा श्लोक का बोलला गेला? कारण धृतराष्ट्राचा अख्ख्या गीतेमध्ये जे 700 श्लोक आहेत बरोबर, 700 श्लोक असताना धृतराष्ट्राचा मात्र एकच श्लोक आहे। मग धृतराष्ट्राचा फक्त एक श्लोक का दिला गेला असेल आणि त्या श्लोकामधचं महत्व काय असेल? कारण तिथूनच सुरुवात होते गीतेला। जर गीतेला तिथून सुरुवात होत असेल तर या श्लोकामध्ये काहीतरी महत्वाचं असेल ना। मग काय सांगण्याचा प्रयत्न केलाय? तर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, कुरुक्षेत्र ही एक जर आपल्याला साध्या जर विचार केला तर या श्लोकाचा अर्थ सरळ सरळ असा होतो की धृतराष्ट्र संजयाला विचारतात की काय विचारतात की बाबा संजया, धर्मयुद्धावरती म्हणजे कुरुक्षेत्रावरती जे माझे आणि पांडवाचे पुत्र जमलेले आहेत हे युद्धासाठी जमलेले आहेत, हे काय करतायत? हा सरळ सरळ अर्थ आहे। परंतु धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र, कुरुक्षेत्र आत्ताच्या घडीला आपल्याला ते काय उपयोगाचं आहे का? आता युद्ध होतंय का? नाही, युद्ध झालं तेव्हा। मग आता आपल्याला गीता का शिकवली जाते, का सांगितले जाते आणि का महत्वाचे आहे?
हा महत्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे की आता याची गरज काय आहे. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र म्हणजे काय, जे रणांगणामध्ये झालं होतं. मग आता कुरुक्षेत्र कुठे आहे, आता ती जागा आहे, मग आता आपण शिकून उपयोग काय, हा महत्वाचा मुद्दा आहे. मग आपण आता शिकायचं आहे तर मग आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये या श्लोकाचा किंवा या गीतेचा महत्व काय. म्हणून पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की का आपल्याला गीता पाहिली पाहिजे, का आपल्याला गीता वाचली पाहिजे, का आपल्याला गीता समजून घेतली पाहिजे. तर जीवन जगण्याचं जे अडचणी आहेत, संकट आहेत, हे आपल्याला आरामात सोडवता येतील. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र काय आहे तर युद्धभूमी आहे. युद्धभूमी कुठे आहे, युद्धभूमी कुठे आहे तर आपल्यामध्येच आहे. श्रीकृष्णाने आपल्याला त्यांच्याच भाषेमध्ये सांगितलंय. काय सांगितलेलं आहे, इदं शरीरम कोणते क्षेत्रमित्या विधीयते. इदं शरीरम कोणते म्हणजे हे अर्जुना, हे शरीर जे आहे ना तेच युद्धभूमी आहे, तेच कुरुक्षेत्र आहे. इदं शरीर कोणते क्षेत्रमित्या विधीयते म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न आहे. हे जे शरीर आहे हे तुमचं काय क्षेत्र आहे. धर्म क्षेत्र, कुरुक्षेत्र. कुरु म्हणजे करा आणि धर्म म्हणजे ज्या ठिकाणी उभारून तुम्ही धर्माचं काम करता, धर्माच्या गोष्टी करता, ते आहे धर्मक्षेत्र. मग आपलं शरीर जे आहे ते धर्मक्षेत्र आहे. कशावरून कशावरून धर्मक्षेत्र आहे. आपल्या शरीराच्या उदाहरणार्थ सांगतो, आपलं शरीर कधी धर्मक्षेत्र होतं तर कधी कुरुक्षेत्र होतं. कसं होतं, एक आपल्या सामान्य भाषेमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे म्हणून मी खूप साध्या भाषेत सांगतोय. चालतंय ना, समजतंय ना तुम्हाला सर्वांना माझं बोलणं. एक कंपनीमध्ये एक मुलगा काम करायचा असतो. आपण XYZ नाव आपण ठरवू, त्याचं रोहित नाव घेऊ. तर तो रोहित जो मुलगा असतो तो एका कंपनीत काम करत असतो. खूप सुंदर विचार असतात त्याचे, खूप छान काम करत असतो. वारकरी असतो तो, वारकरी असल्यामुळे विचार चांगले. त्याचा एक मित्रही असतो. त्याचा काय असतो, एक मित्रही असतो. तो मित्र काय करतो, एकदा त्या कंपनीमध्ये एक अडचण निर्माण करतो. काय करतो, अडचण. तुम्ही समजून घ्या अडचण म्हणजे काय. ती अडचण निर्माण करतो. आता ती अडचण निर्माण केलेली त्या रोहितला कळते की माझ्या मित्राने ही अडचण निर्माण केलेली आहे. पण आता तो बोलतो की मित्र ते माझा आहे. एक मन त्याला काय म्हणते की नाही, मला कंपनीला सांगितलं पाहिजे की ही या माझ्या मित्राने अडचण केलेली आहे. पण तेव्हाच त्याच क्षणाला एक दुसरं मन आहे ते काय बोलते की नको, मित्र आहे माझा, असं कसं त्याला मी है ना, त्याला धोका दिला असं बोल ना, मग तसं कसं करू मी. मग ही जी दोन मन आहेत ना, ह्या दोन मनामध्ये जे मन आहे ते पहिलं म्हणजे काय म्हणते की सांगितलं पाहिजे. म्हणजे चांगली गोष्ट जर तुम्ही करत असाल, हे तर तुमचं धर्मक्षेत्र. म्हणजे इथं कोण झाला, तुम्ही अर्जुन झाला. जसा अर्जुन धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामध्ये युद्ध करायला गेल्यानंतर समोर कोण आहेत, माझे सर्व नातेवाईक. मग माझे नातेवाईक असल्यामुळे काय झालं, त्रासात आला ना की आता काय करायचं मला समजत नाही, मी करतच नाही युद्ध, माझ्याच नातेवाईकांना मी कसं काय मारू. पण कृष्णाने काय सांगितलं की नाही, कर्म हे तुझं धर्म आहे आणि कर्म चांगल्या पद्धतीनं करणं, चांगल्या विचारानं करणं हेच काय धर्म आहे. म्हणून तुम्हाला धर्म म्हणजे आपण जर समजा चांगला विचार केला तर तुमचा चांगला पहिला विचार काय होतो, त्या मित्रांनी काय करायला पाहिजे होतं, तर कंपनीला सांगणं गरजेचं आहे ना, कारण हेच तर फायद्याचं आहे, हेच तर गरजेचं आहे. कारण सत्य काय आहे, सत्य काय आहे, अडचण निर्माण केली ही सत्य आहे ना. मग जर तुम्ही अडचणीला जर दुजोरा दिला तर काय होईल, तर तुम्ही धर्मासोबत काम करताय का, नाही काम करत. म्हणजे त्यावेळेस आपलं काय होतं, आपल्या शरीरामध्ये जे युद्ध चाललेलं आहे ह्या युद्धामध्ये तुम्ही अर्जुन कोणत्या बाजूला कळतोय याच्यावर ठरतंय, तुम्ही पांडव बनणार की कौरव बनणार. मग आपल्याला काय बनायचंय, पांडव बनायचंय. पण तसं होतं का, कारण प्रत्येक क्षणाला आपल्याला काय येत असतो, युद्धच निर्माण झालेलं असतं. आणि धृतराष्ट्र ज्याप्रमाणे गोंधळला
त्याप्रमाणे आपणही गोंधळत असतोय, है ना? म्हणून कृष्णाने स्वतः सांगितलेलं आहे की धर्माला अनुसरून काम करण्यासाठी तुम्हाला कर्माला धरणं गरजेचं आहे. कर्म सोडून चालणार नाही. मग कर्म करत असताना आपल्याला काय करायचं आहे? तर कोणत्याही प्रकारचा विचार न करता, म्हणजे मला हे केलं तर आता त्या मित्रांना जर सांगितलं नाही तर मित्र काय बोलेल? चांगलं आहे. म्हणजे तो मित्र कोण झाला? कर्णाची अवस्था जी दुर्योधनाबरोबर झाली तीच आपली इथे होणार ना. मग ती करून घ्यायची आहे का आपल्याला? म्हणून हा श्लोक समजून घेणं गरजेचं आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुस्तवा मामका पांडव. मामका धृतराष्ट्र काय म्हणतो बघा, मामका म्हणजे माझे. इथं सुरुवात झाली धृतराष्ट्राला. आपणही तसंच करत असतोय. माझी मुलं आणि त्यांची मुलं करतो ना आपण. का आपण म्हणतो का ही माझी मुलं, ही पण माझीच मुलं असं म्हणतो का? नाही म्हणत. कारण माझं आणि तुझं केल्याशिवाय आपलं जीवनच पुढे चालत नाही. आणि खरोखर इथेच खरा प्रॉब्लेम आहे. इथेच खरं धर्म आपला नाश पावतोय. कारण काय? कारण तुझं माझं झालं की संपुष्टात आलं सर्व. म्हणून पहिला जो श्लोक आहे ना गीतेमध्ये जो घेतला गेला तो त्याचं हे महत्व एवढं आहे की हा श्लोक समजून घ्या. धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्रावर एकच श्लोक दिलाय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युस्तवा मामका पांडवा चैव किम कुर्वत. किम कुर्वत म्हणजे काय? धृतराष्ट्र विचारतोय की काय करतोय? शंका आहे बघा. आपण एखादी चुकीची गोष्ट करायला गेल्यानंतर काय होतं? आपल्या मनामध्ये एक धडधड चालू होते. आपण काहीतरी चुकीचं करतोय, करतो चुकीचं आपण, तरी सुद्धा आपलं मन मसाल देतं का? नाही. तेव्हाच आपल्याला कळायला पाहिजे की काय होतंय, आपण कुठेतरी चुकतोय, म्हणजेच आपण धर्मासोबत नाहीये. हेच समजून घेत नाही आपण. का? कारण दुर्योधनावरती एवढं प्रेम आहे आपलं की अर्जुनाकडे बघायचा दृष्टिकोनच उत्पन्न होत नाही. मग दुर्योधन कोण? कोण आहे दुर्योधन? दुर्योधन माया, ममता, राग, लोभ हे सर्व कोणाचे गुण आहेत? आपल्यामध्ये असलेल्या दुर्योधनाचे. मग आता ह्यांना जर आपल्याला जर घालवायचं असेल तर कोणाकडे बघायला लागेल? अर्जुनाकडे आणि कृष्णाकडे बघायला लागेल. मग आपल्याच हृदयामध्ये अर्जुनी आहे का? आपल्याच शरीरामध्ये अर्जुनी आहे का? जसा दुर्योधन आहे. मग दुर्योधन कुठे आहे आणि अर्जुन कुठे आहे? तर अर्जुन कुठे आहे? क्षमा, याचना, त्यानंतर मोक्ष प्रचार, देवाच्या चरण जाणं म्हणजे अर्जुन. कारण अर्जुनाने काय केलं? कृष्णाच्या शरण. तसंच आपल्यालाही भगवंताच्या शरण जायचं आहे. आणि भगवंताच्या शरण गेल्यानंतरच मग जे आपल्याला कर्म करायचं आहे हे फळाच्या विहिरीत करू शकतो आपण. नाहीतर आपल्या कर्माला फळ सुटत नाही. कारण आपण कोणतेही कर्म करायला गेले पहिला विचार काय असतो? पहिला विचार काय करतो? हा, मी कशाला करू? मला काय मिळणार आहे याच्यातून? मला काय मिळणार आहे याच्यातून जर तुम्ही करत असाल ना तर ते कर्म आहे का? ते कर्म नाहीये. आणि त्याच्यामधूनच मग दुःखाची उत्पत्ती होते. भगवंताच्या चरणावरती फक्त आपल्याला नतमस्तक व्हायचंय. आणि नतमस्तक झालं की हळूहळू हळूहळू जे कर्म आहे त्या कर्मातून हळूहळू बाहेर निघायला आपण सुरुवात होतो. कर्मामधून नाही, कर्म कोणाला सुटू शकत नाही, पण कर्माचं जे फळ आहे याच्यामधून बाहेर निघायला सुरुवात होतो. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय? भगवंताच्या चरणावरती पायावरती नतमस्तक व्हायचंय. आणि त्यासाठी काय करावं लागेल? तर ज्ञानेश्वरी वाचन, गीता वाचन, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तुम्हाला एक उदाहरण देतो की खरोखर का गरजेचं आहे ज्ञानेश्वरी वाचन करणं किंवा आपल्याला ह्या गोष्टी समजून घेणं खरोखर का गरजेचं आहे? तर एक हरण असतं बघा. एक हरण असतं जंगलामध्ये. नुकतंच पहाटे पहाटे जाग येते त्याला. जाग आल्याबरोबर पटकन काय होतं की त्याला एक समोर वाघ दिसतो. काय दिसतो बघा? लक्ष देऊन ऐका की मी जे सांगतोय ना हे आपल्याशी रिलेटेड आहे, आपल्या संदर्भातच आहे. तर एक जो हरण आहे ते सकाळी सकाळी उठतं. पहाटे पहाटे उठल्यानंतर त्याला समोरच काय दिसतो? एक वाघ दिसतो. वाघ दिसल्याबरोबर आता काय करायचं? आता काय करायचं? पळायला सुरुवात करतात.
हरण पळायला सुरुवात केल्यानंतर हरणाच्या पाठोपाठ वाघ पण सुरुवात करतो. आणि वाघ सुरुवात केल्यामुळे काय होतं, हरणाला चिंता होते, अरे हा माझ्याच का मागे लागलाय, मलाच का पकडतोय, है ना. आणि म्हणून काय होतं, त्या धावपळीमध्ये विचार करण्याचा जे विचार आहे की माझ्याच मागे लागलाय, ह्याला दुसरं कोण मिळालं नाही का सकाळी, है ना. असं करता 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 काय होतं, तो एवढा घाबरलेल्या स्थितीमध्ये असतो की हरणावरती तो वाघ काय करतो, झडप घालतो आणि त्याला थांबवतो. बघा काय झालं, धडपड गेल्यामुळं वाघाने त्या हरणाला मारून खाल्लेलं आहे. जसं वाघाने मारून खाल्लं तसं हरणाला जाग येते. म्हणजे ते जागेतून जागा झालेलं नसतं झोपेतनं. त्याला काय पडलेलं आहे, सकाळी स्वप्न पडले, स्वप्नात मारलं वाघाने. मग त्याच्या लक्षात आलं की नाही आपल्याला स्वप्न पडलं, परंतु खरोखरी असं होऊ शकतं ना. मग काय करायचं, मग या चिंतेमध्ये हरण काय करतं, या चिंतेमध्ये हळूहळू जंगलातून पुढे जात असतात. जंगलातून पुढे जात असताना एक साधूची खोपी असते. त्या खोपीमध्ये वाचन चालू असते, ग्रंथ वाचन, ज्ञानेश्वरी वाचन चालू असते. आणि ते हरण तिथे जाऊन उभा राहतं. हरण उभं राहिल्यानंतर तिथे त्यांना पूर्ण ज्ञानेश्वरीचं ज्ञान होतंय. रोज तिथे येऊन ते हरण काय करायचं, श्रवण करत होतं. ज्ञानेश्वरी वाचन श्रवण करायचं. श्रवण केल्यामुळे त्याला गीतेचे सर्व गोष्टी समजू लागल्यानंतर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. कोणाच्या, हरणाच्या. काय प्रकाश पडला की हे जे सृष्टी निर्माण केलेली आहे, या सृष्टीमध्ये असंच चालत राहतंय. वाघाचं काम काय आहे, तर आपल्यासारख्यांना मारून खाणं. अदरवाईज नाही तर वाघ जगू शकतो का, नाही जगू शकतो. वाघ काय तुम्हाला नाही खाणार तर कोणाला काय, गवत आहे नाही खाणार. म्हणजे हे ज्ञान कुणाला झालं बघा, हरणाला. कशामुळे झालं, वाचन, गीता समजून घेतल्यामुळे. गीता समजून घेतल्यानंतर हरणाला कळालं की या सृष्टीमध्ये जे वाघाने माझ्या स्वप्नात केलं ते चुकीचं नव्हतं. मग मी जे पळत होतो ना धावपळीमध्ये, किंवा मी जे शिव्या घालत होतो, किंवा मी जे चुकीचे शब्द वापरत होतो, त्यामुळे काय झालं, त्या वाघाला जे बोललं गेलं ते चुकीचं होतं. मग काय झालं की एक दिवस असाच येतो आणि त्या दिवशी खरोखर पहाट होते, हरण जागं होतं आणि खरोखर समोर वाघ दिसतो. आता मात्र खरोखर जागा झालेलं आहे हरण. परंतु आता जे जागा झालेलं हरण आहे ते कोण आहे, ते गीता वाचून ज्ञान मिळवलेलं सांख्ययोगी हरण आहे. कोणतं, सांख्ययोगी हरण आहे. त्यामुळे वाघाला बघितल्यानंतर घाबरलं का, जे स्वप्नात घाबरलं होतं नाही घाबरलं. आता घाबरलं का ते नाही, कारण त्यांना माहिती आहे वाघ आलेला आहे, मला काय करणार आहे, तो खाणारच आहे. मग आता खाणारच आहे म्हटल्यानंतर त्यांनी तिथंच उभं राहावं असं आहे का, कर्म करणं गरजेचं आहे. म्हणून कर्म करण्यासाठी हरणाला माहिती आहे की आता हा मला खाणार आहे म्हटल्यानंतर माझं कर्म काय आहे, पळून जाणं हे माझं कर्म आहे. परंतु पळून जात असताना त्याच्या मनामध्ये द्वेष आहे का, वाघाबद्दल द्वेष आहे का की नाही. हा स्वप्नामध्ये काय बोलत होतं, ह्याला दुसरं कोण भेटलं नाही का, मीच सापडलो काय ह्याला आज सकाळी. तसं आता जागेपणी बोलतोय का, नाही बोलत आहे का, कारण समजलं हे त्याचं कर्म आहे आणि पळून जाणं हे माझं कर्म आहे. जर मी पळून गेलो नाही तर मात्र मला खाणारच. मग बघा पुन्हा स्थिती ती झालेली आहे, जी स्वप्नात होती ती जागत्यापणे आले. हरण पुढे पळतंय, वाघ पाठी येतोय. वाघ कशासाठी येतोय, हरणाला खायला. हरण कशाला पुढे पळतंय, स्वतःचा जीव वाचवायला. परंतु मग स्वप्नामध्ये जे हलचल चालू होती, घालमेल चालू होती हृदयामध्ये, ती आता आहे का, शांत हृदय आहे. धावतंय पण हृदय शांत आहे, मन शांत आहे. मनामध्ये माहिती आहे त्याचं ते कर्म करतोय, मी कर्म करतोय. आता पुढचं कर्म काय आहे माझं, तर पुढचं कर्म काय आहे माझं की या वाघाच्या हातातून कशी सुटका करून घ्यायची. आणि करून घ्यायची कशी सुटका म्हटल्यानंतर काय होतं, या विचारात पळते तिकडून पाठी वाघ लागलेला आहे. वाघ पुढे पळत आलेला आहे आणि हळूहळू पुढे पळत आल्यानंतर बघा काय झालं,
वाघाने पुन्हा झेप घेतली, जी जशी स्वप्नात घेतली होती. स्वप्नामध्ये झेप घेतल्याप्रमाणे पुन्हा झेप घेतलेली आहे. आता हरणाने पाहिलंय वाघ हवेत आहे, परंतु मनात त्रास आहे का? मनामध्ये तिरस्कार आहे का? मनामध्ये तिरस्कार आहे का हरणाच्या? नाहीये. त्यामुळे त्याला कल्पना सुचली की आता वाघ हवेत आहे, आता झेप घेणार माझ्यावरती, मला खाणार. त्याऐवजी मी काय करतो, पळायचं सोडून ते हरण माघारी फिरलं, मागे 2 पाय घेतले आणि जे हरणाचे 2 सिंग आहेत ना, त्यांनी काय केले, असे रोखून धरले हवेत. वाघाने बघितलं की हरणाने 2 सिंग माझ्याकडे रोखून धरलेले आहेत. आता वाघाच्या लक्षात आलेलं काय होणार आता पुढे, हे वाघाच्या पण लक्षात आले की आता मी त्या शिंगावर जाऊन पडणार आहे. हरण खायचं राहिलं बाजूला, माझाच जीव जाईल. पण आता काय करू शकतो का? काहीच करू शकत नाही. त्याप्रमाणे जसं वाघ एकदा झेपल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला काय करायला हवं, का लक्षात आलं, आणि वाघ काय झाला, त्या हरणावरती येऊन पडला. काय झालं असेल तिथे? पहिल्या गोष्टीमध्ये हरणाला वाघाने मारलं. जागतेपणी कोणी कुणाला मारलं? हरणाने वाघाला मारलं. खरोखर हे शक्य झालं असतं का? पण काय शक्य झालं? कारण मन शांत आहे. आपल्याही जीवनामध्ये नेमकं आपण तेच करत असतो. काय करतो? साधी गोष्ट असते, सोपी गोष्ट असते, कुठल्याही प्रकारचा त्रास नसतोय, परंतु आपल्या मनाची जी घालमेल आहे ती त्या अडचणीला एवढं मोठं करून बसते, एवढं मोठं होतं ती अडचण की आपल्याला असं वाटतं की हा आता माझ्यावरतीच डोंगर कोसळलाय, बाकी सगळे नामानिराळे. होत नाही सर? मग खरोखर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? म्हणून भक्ती करणं गरजेचं आहे. आणि भक्ती करतानाच आपल्याला हे गीता वाचन, ज्ञानेश्वरी वाचन, गाथा वाचन करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? तेव्हाच आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. आणि जेव्हा ज्ञान प्राप्त होईल तेव्हा मन शांत होईल. मन शांत झालं की कर्माच्या फळामधून मुक्तता होईल. आणि कर्माच्या फळामधून जर मुक्तता झाली तर काय होईल? फळ मिळालं तरी आपल्याला दुःख होणार आहे का? आणि फळ नाही मिळालं तरी दुःख होणार आहे का? का नाही होणार दुःख? कारण आपण चिंताच केली नाही ना फळाची. जिथं फळच नको आहे मला, तिथे फळ मिळालं काय आणि नाही मिळालं काय, फरक पडणार काय? सून मला सांभाळेल का नाही सांभाळेल ह्याचा विचारच नाही केला मी, तर सुनेनं सांभाळलं काय आणि नाही सांभाळलं काय, फरक पडेल का काय? खरं आहे, खरं आहे का नाही? पण आपण तसं करतो का? मुलाला जन्माला घालतानाच आपण म्हणतो हा मला म्हातारपणी सांभाळणार. कशावरून? कशावरून? अरे आता तर जन्माला आलाय तो. तुम्ही लगेच फळाची लिस्ट तयार करून ठेवतो आपण. काय करतो? चांगला शिक, चांगल्या कंपनीत काम कर, म्हणजे मला म्हातारपणी साथ देशील. आताच कशाला तुम्ही फळाची चिंता करत बसलाय? खरोखर तसं होतं का? म्हणजे त्या हरणाच्या आणि आपल्यामध्ये काय फरक आहे का? काय आहे का फरक? म्हणून मग गरजेचं काय? ज्याप्रमाणे त्या हरणानं ज्ञान घेतलं त्याप्रमाणे आपल्याला ज्ञान घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून गीता वाचन, ज्ञानेश्वरी वाचन हे झालं पाहिजे. अभंग गाथा वाचली पाहिजे. त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यामधून आपण आत्मचिंतन करून दुःखातून मुक्तता करून घेऊ शकतो. आणि काय हो, देवाला काय हवं आहे? खरोखर खरोखर देवाला काय हवं असतंय? तुमच्याकडून रोज पूजा अर्चा करणं गरजेचं आहे नाही? भक्तिभावाने नमस्कार केला तरी चालेल, तरी सोपं आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. काय सांगतात तुकाराम महाराज? बघा, देवाला काय आवडतं ना हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आपण नेमकं अरे संसार संसार आधी तव्याला चटकी, म्हणजे चटका तवा म्हणजे कोण? आपल्याच हाताला ना आपल्याच हृदयाला चटकी आहे ना, तोच तर तवा आहे. नंतर भाकर
म्हणजे अपेक्षा ह्या असल्यामुळे ना आपण ह्या बाहेर निघतोय का? दुःखातून बाहेर निघतोय का? दुःख कुणी आणलेलं आहे मला सांगा? कुणी आणलेलं आहे दुःख? तुमच्या पाठीशी कोणी दुःख लावलेलं आहे का? लावलेलं आहे का कोणी? नाही नाही, एखादा चला ह्याच्या पाठीमागे आपण दुःख लावूया असं म्हणून कोणी लावू शकतो का? नाही लावू शकत. मग खरोखर कोण दुःखाला कारणीभूत आहे? हेच तर समजून घ्यायचं आहे गीतेमधून. हेच तर समजण्यासाठी आपल्याला गीता वाचायची आहे. कृष्णाने तेच सांगितलंय, तुझ्या दुःखाला तूच कारणीभूत आहेस. ज्याप्रमाणे अर्जुन दुःखी झाला. अर्जुन कधी दुःखी झाला? अरे माझे नातेवाईक आहेत, माझे गुरु आहेत, माझे भाऊ आहेत, ज्यांच्याकडून मी शिकलो तेच आहेत आणि त्यांनाच मी मारू? नाही नाही देवा, एवढं ते मला सांगू नको. मग देव काय म्हणतो? याचप्रमाणे ज्याप्रमाणे अर्जुन दुःखात गेला त्याचप्रमाणे आपण प्रत्येक क्षणाक्षणाला दुःखात जात असतो. त्याचं मूळ कारण काय आहे? मूळ कारण, त्याचं मूळ कारण आहे माया. आपली माया सुटत नाही आणि म्हणून अपेक्षा सुटत नाही, आणि अपेक्षा सुटत नाही म्हणून दुःख. जिथं अपेक्षा आहे तिथं दुःख आहेच. कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला जसं हवं आहे तसं होऊ शकतं का? होऊ शकतं का? होऊच शकत नाही. मग 10 मध्ये एखाद्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे हो, तुम्ही खुश, आणि 9 गोष्टी जर तुमच्या मनाप्रमाणे झाल्या नाही, तुम्ही 9 गोष्टी दुःखी. कुणी केलं तुम्हाला दुःखी? एक उदाहरण देतो. एक नवीन जोडपं असते, लग्न झाले, नुकतंच लग्न झाले, आणि ती जी स्त्री असते, जी नवरी असते, हिचं खूप प्रेम असते. कोणावरती? नवऱ्यावरती. आता नवरा काय करतो? नवऱ्याला काम असते नेव्हीमध्ये, जे नेव्ही बाहेर. मग 6 महिने तिकडेच. आता नेव्ही मधून काय पत्र व्यवहार होऊ शकत नाही, फोन होऊ शकत नाही, काय होऊ शकत नाही. परंतु ही जी नवरी असते तिला एवढं प्रेम असतं, ती प्रत्येक वेळेस लोकांना पण सांगताना म्हणायचे, माझं एवढं प्रेम आहे, माझं एवढं प्रेम आहे नवऱ्यावरती की मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. बघा शब्द, बघा काय बोलते, मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही, जगू शकत नाही, जगू शकत नाही, जगू शकत नाही असं प्रत्येकाला सांगत असते. आणि नेमकं काय होतं की एक दिवस तिच्या घरी पत्र येतं. काय येतं? एक दिवस पत्र येतं. आता पत्र आल्यानंतर पत्र उघडल्या क्षणी काय झालं बघा, लक्ष देऊन ऐका. पत्र उघडल्या क्षणी त्यामध्ये जो मजकूर लिहिलेला होता हे वाचता क्षणी तिच्या हृदयाला त्रास झाला, आणि हृदयाला त्रास झाल्यानंतर हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक आल्यामुळे काय झालं, ती तिथेच गेली. बघा काय झालं, लोकांनी वाचलं पत्र. काय झालं असं, जे पत्र वाचल्या ही का गेली? वाचलं तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं की तिचा नवरा 10 दिवसापूर्वी युद्धामध्ये मरण पावलेला. मग 10 दिवसापूर्वी गेलेला आहे. खरोखर जर ती त्याच्याशिवाय जगू शकत नसते, माऊली लक्ष द्या, खरोखर जर ती त्याच्याशिवाय जगू शकत नसते तर हिनं कधी मरायला पाहिजे होतं? नवरा कधी मेलाय? 10 दिवसापूर्वी. ही 10 दिवस जिवंत आहे ना. जर तू त्याच्याशिवाय जगू शकत नाही, मग तू आता काय करतेस? तू 10 दिवस जगली कशी? म्हणजे त्याच्या वाचून काय अडतंय का? परंतु ज्या क्षणी तिनं पत्र वाचलं त्या क्षणी काय झालं? त्या क्षणी काय झालं? शरीरामध्ये बदल घडले. रक्तदाब वाढला की हृदयाला रक्त पोचायचं बंद झालं, आणि आहे त्या जाग्यावरती संपली. मग असं काय झालं? कारण प्रत्येक वेळेस ज्या तिनं सूचना दिल्या त्या अपेक्षेच्या सूचना, काय मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, आपल्या मेंदूमध्ये काय होत असते? फिट होत असते, एक संचलन तयार होत असते. मग ते जे आपल्या मेंदूमध्ये जे तयार झालेलं आहे त्यानुसारच आपलं शरीर चालतंय. आणि म्हणून मगाशी बोललो ना मी तुम्हाला, काय फळाची अपेक्षा म्हणजे काय की मला हे पाहिजे, हे तुम्ही तुमच्या मेंदूला कळवलेलं आहे. आणि ते न मिळाल्यामुळं मेंदूला तुम्ही सांगितलं की नाही मिळालं तर काय करायचं? सांगितलं का? हिनं सांगितलं होतं मला. काय सांगितलं? की तो जर नसेल तर मी जगू शकत नाही. मेंदू काय करतो? जसं त्याला समजतं की ह्या पत्रामध्ये हे असं झालेलं आहे,
त्या क्षणी सुरुवात होते कशाला? मेंदूच्या कार्याला. आणि मेंदूच्या कार्याला सुरुवात झाल्यामुळं मेंदू काय करतो? ब्लड सर्क्युलेशन वाढवून आता काय करायचं? मारायचं आहे ना, तिने सांगितलं ठेवलेलं आहे की तो जर नसेल तर मी नाहीये. मग आता काय करायचंय? आता मरायचंय. मग मेंदूने सुरुवात केली कशाला? रक्तदाब वाढल्यामुळे काय झालं? हृदयावरती ताण आला. आपण त्याला काय बोलतो? हार्ट अटॅक आला. हा, मध्ये मागे पण ब्रेन जे टेन्शन घेतल्यामुळे है ना, ब्रेन हॅमरेजमुळे बऱ्याच लोकांचं असं होतं. का होतं? कारण तुम्ही तुमच्या मेंदूला, हृदयातून तुमच्या मेंदूला सूचना दिलेल्या आहेत की मला हे असंच हवं आहे, आणि जर असं नाही झालं तर माझं काय खरं नाही. कोणी सांगितलं असं? दुसरा कोण आला होता का सांगायला? आपणच ना. म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं असं बोलायला? कारण अपुरी बुद्धी, अपुरं ज्ञान आपल्या गीतेमध्ये किंवा आपल्या ग्रंथांमध्ये असं कुठेही सांगितलेलं नाही. झालंय काय की आपण वाचतो परंतु हृदयामध्ये घेत नाही, मेंदूत घेत नाही. मेंदूत कोणत्या गोष्टी घेतो? प्रापंचिक आणि संसारिक गोष्टी घेतल्यामुळेच काय झालेलं आहे? आपण त्यातून बाहेरच निघत नाहीये. समजतच नाहीये आपल्याला की काय होतंय आपल्यासोबत. आपलं जे हृदय आहे ना, आपलं जे शरीर आहे, त्या शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ज्यामधून आपल्याला ज्ञान मिळतं, परंतु आपलं लक्ष नाहीये त्याच्यावर. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत जातात की मग हृदयावरती हार्ट अटॅक येणार. का? कारण तिला जर खरोखर मरायचं होतं ना, तर कधी मरायला हवं होतं? कधी हवं होतं माऊली? 10 दिवस अगोदर ना. कारण तिनं काय सांगितलेलं बघा, शब्द काय होते? मी माझ्या नवऱ्याशिवाय जगू शकत नाही. मग तुला नवरा कधी गेलाय? मग तू 10 दिवस काय करत होतीस? हा प्रश्न निर्माण होतो ना. परंतु ज्या क्षणी तिच्या मेंदूला सूचना मिळाल्या की आता हा नाहीये, त्या क्षणी मेंदूनं कार्य करायला सुरुवात केली. काय कार्य सुरुवात केली? कारण मेंदूला सूचना काय मिळाल्या? मला जायचंय आता. आणि याप्रमाणे ज्याप्रमाणे जायचंय ती प्रोसेस त्यांना करणं गरजेचं आहे. ती हृदयाने केली, हार्ट अटॅक आला आणि गेली. लोकांना काय म्हणायला चालू केलं? बघा किती प्रेम, एवढं प्रेम की नवरा गेला की ही पण गेली. खरोखर प्रेम होतं का? काय होतं? अज्ञान होतं. अज्ञान याला म्हणतात अज्ञान. की आपण काय बोललं पाहिजे, आपण काय नाही बोललं पाहिजे याचं ज्ञानच नाहीये. आणि त्यामुळेच आपल्या पाठीशी दुःख लागलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. माया संसाराची जर संकल्प सोडून दिली ना की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं दुःख येणार नाही. आणि मग आपल्या जे मनामध्ये जे धर्मक्षेत्र चालू आहे ना, कुरुक्षेत्र चालू आहे ना, जे युद्ध चालू आहे ना, त्या युद्धामध्ये तुम्हाला योग्य तो निर्णय घेता येतो की मला आता काय करायचं आणि मला काय करायचं हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस काय होणार? आपल्याला या दुःखातून मुक्तता व्हायला सुरुवात होणार. परंतु आता प्रॉब्लेम एक असा आहे, आपल्या लोकांचा लक्षात येत नाही की बघा महाराज, आता मला एक मध्ये व्यक्तीने विचारलं होतं की महाराज मी बऱ्याच वेळा ज्ञानेश्वरी वाचन वगैरे केलेलं आहे, करतो, परंतु आमच्या लक्षात राहत नाही हो, आम्हाला समजतच नाही. आता मी वाचतो आणि पुढे गेल्यानंतर ते समजतच नाही, लक्षातच राहत नाही आम्हाला की आम्ही काय वाचलं. राहिलं का? कोण कोण होतं वाचायला याच्यामध्ये? आज कोण वाचणारे आहेत का याच्यात? आज सकाळपासून जे वाचलं किती लक्षात आहे बरोबर सांगायचं आहे? मग त्यामुळे ते काय बोलतात, मग आम्हाला वाचून फायदा काय? वाचून फायदा काय? तर मला एक गोष्ट सांगायची, एक लहान मुलगा असतो, तोही असाच प्रश्न विचारतो कोणाला? आपल्या आजोबांना, की आजोबा मी कशासाठी करू जे तुम्ही सांगताय हे? मग उपयोगच नाही ना मला, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा बोलताय, परंतु ज्ञानेश्वरी वाचून माझ्या लक्षात राहतच नाहीये.
मग काय करायचं, मग वाचून उपयोग काय? मग ते जे बाबा असतात ना, आजोबा त्यांचे, ते काय करत असतात, एका गार्डन मध्ये, म्हणजे बाग असते, बाग, त्या बागेमध्ये फुलांना पाणी घालत असतात, फुलांची निगा राखत असतात. मग त्या मुलाला एक बारडी ठेवलेली असते बाजूला, ती बारडी काय करते, बारडीतून पाणी ती उचल आणि पाणी घेऊन ये, आणि तू जे झाड आहे त्या झाडांना पाणी घाल, असं त्याला. बघा, लक्ष दिलं नाही का मी काय सांगतोय? का आपल्याला ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे? खरोखर वाचली पाहिजे की नाही वाचली पाहिजे? लक्षात राहत नाही म्हणून वाचायचे का, कशासाठी, हे मी तुम्हाला सांगतो. तर ती बारडी जी असते ना, खूप दिवसापूर्वी ठेवलेली असते, त्यामुळं त्याच्यावरती खूप घाण साचलेली असते, मळलेली असते, शेण, बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती लागलेल्या असतात. आणि ती जी बारडी असते, हा मुलगा काय करतो, बाबाने सांगितलेला ऐकलं पाहिजे, ती घेऊन जातो आणि पाण्याच्या टाकीत बुडव. पाण्याच्या टाकीत बुडवल्यानंतर तो पाणी घेऊन येतो, पण ती बारडी असते गळकी. काय असते बघा, कसली असते बारडी? गळकी असते. ती बारडी गळकी असते, ती घेऊन 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 जातो, झाडाला घालत असतो. बाबांना बोलतो, बाबा ही गळकी आहे, यांनी पाणी कसं घालायचं? बाबा बोलतात, तसंच घाल, जसं जमेल तसं घाल, काही हरकत नाही, आपल्याला पूर्ण दिवस पडलेला आहे, तसा मी घेणार नाही दिवस, टाइम संपत आलेला आहे. तर पाणी घेतो बकेटीमधून, बारडी, आपल्याला बकेट म्हटलं जातं, काही ठिकाणी बकेट, काही ठिकाणी बारडी म्हणतात है ना. तर त्या बारडीमधून टाकीतून पाणी घेतो, झाडाला घालतो. असं 101 झाडांना पाणी घालतो. किती? 101 झाडांना. आणि 101 झाडांना घातल्यानंतर तो बाबाकडे येतो आणि बाबांना बोलतो, बाबा आता मला सांगा, मगाशी तुम्ही बोलला ना पाणी घालून आल्यानंतर सांगतो, आता मला सांगा की काय? तर त्यावेळेस ते बाबा जे असतात ना, त्या बारडीकडे लक्ष त्याचं केंद्रित करतात, की ती बारडी जी होती, तू ज्याच्यामधून पाणी घेऊन गेलास, बागेला पाणी घातलं, ती सुरुवातीला कशी होती आणि आता कशी आहे? काय सांगतात? सुरुवातीला कशी होती, आता कशी आहे, हे तेवढं मला सांग. तर तो बोलतो, सुरुवातीला तर ह्याच्यावरती भरपूर शेण लागलेलं होतं, खराब होती, घाण होती, मळलेली होती. आता चकाचक दिसते, तर स्वच्छ झालेली दिसते. बघा लक्षात, मला काय म्हणायचं आहे, ज्या बारडीमध्ये पाणीच साचत नाहीये, पाणीच थांबत नाही, अशा बारडीला तुम्ही पाण्यातून बिचकळून काढल्यामुळे, सारखं सारखं पाणी त्याच्यामधून वाहत नेल्यामुळे काय झालं? काय झालं? झाडांना पाणी मिळालंच, परंतु त्याचबरोबर ती बारडी स्वच्छ झाली. मग मला सांगा, त्या बारडीमध्ये ना आपल्यामध्ये असं काय वेगळं अंतर आहे? काय अंतर आहे वेगळं? त्या बारडीमध्ये जी गळती आहे बारडी, त्याच्यात पाणी राहतंय का? नाही राहत. तसंच आपण इथे येऊन वाचन करतो, आपल्या लक्षात राहतंय का? नाही राहत. मग तुम्ही जर म्हटलं की माझ्या लक्षातच राहत नाही, तर मग वाचन करायचं कशासाठी? अहो, तुम्ही वाचन ह्यासाठी करायला पाहिजे, कारण तुम्ही वाचत असतानाच हळूहळू का होईना तुमच्या हृदयाची दारं जी आहेत ना, ही उघडली जात आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञानाचा प्रवेश होतोय. आणि ज्ञानाचा प्रवेश झाल्यामुळं हृदय स्वच्छ व्हायला लागलं, आणि हृदय स्वच्छ झाल्यामुळं काय झालं? दुःखामधून बाहेर यायचं. का? अपेक्षा कमी व्हायला लागल्या. ज्ञान प्राप्त झाल्यामुळे अपेक्षा कमी व्हायला लागल्या, आणि अपेक्षा कमी झाल्यामुळे काय झालं? हळूहळू काय झालं? दुःखामधून बाहेर. म्हणून तुकाराम महाराजांनी हे नाही सांगितलं की संकल्पावी माया संसाराचे, म्हणजे संसार सोडून तुम्ही आश्रमात जाऊन राहा, असं सांगितलंय का? मग तुकाराम महाराजांनी स्वतः काय संसार सोडला? बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? स्वतः तुकाराम महाराज बोलताय की संकल्पावी माया संसाराची. मग तुकाराम महाराजांनी संसार सोडला होता का? मग आपल्याला काय सांगतात संकल्पावी माया संसाराची? तर ते संसार सोडायला नाही सांगत आहे, ते काय म्हणतात? माया संसाराची सोड. काय सांगतात? मग भक्ती करायचं, जी माया संसाराची सोडायला सांगताय त्याच्यामध्ये काय करायचंय? फक्त मनाने, मन जे आहे हे स्वच्छ मनाने भगवंताच्या चरणी लावायचं आहे. हा विचारच नाही करायचा मी जर ज्ञानेश्वरी वाचतोय तर काय होईल त्याचं फळ. फळाची चिंता करू नको. तुम्ही काय करताय? ज्ञानेश्वरी वाचत असताना सुद्धा मग माझ्या लक्षात राहील का?
कशाची सुरुवात झाली? कशाची सुरुवात झाली? फळाची. कारण तुम्ही अपेक्षा केली ना की ज्ञानेश्वरी माझ्या लक्षात राहील का? फळ पाहिजे का? राहिलं पाहिजे ना, म्हणजे याचा अर्थ म्हणजे जर तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्ही म्हणाल की नाही मग आता काहीतरी चांगलं करतोय. वाचन करताना सुद्धा फळाची इच्छा ठेवून वाचन करायचं नाहीये. जर तुम्ही फळाची इच्छा ठेवून वाचन करत असाल तर तरी सुद्धा त्या वाचनाला काही अर्थ राहणार नाहीये. म्हणून आपण पहिला श्लोक घेतला ज्ञानेश्वरीतला, कारण पहिला श्लोक जर समजून घेतला ना तर पुढची गीता समजायला आपल्याला वेळ लागणार नाहीये. काही अवघड नाही गीता, पुढे जाऊन पण पहिलाच प्रश्न सोडवलेला नसेल तर पुढचे प्रश्न सुटतील का? नाही सुटणार ना. म्हणून अर्जुनाला समजून घ्यायचं असेल ना तर पहिलं धृतराष्ट्राला समजून घेणं गरजेचं आहे. आणि धृतराष्ट्र कोण आहे? कोण आहे? सगळे आपल्यातच आहे. धृतराष्ट्रही आपल्यातच आहे, अर्जुनही आपल्यातच आहे, दुर्योधनही आपल्यातच आहे आणि कर्णही आपल्यातच आहे. मग खरं युद्ध जे चालू आहे कुठं चालू आहे? कुरुक्षेत्रात. कुठे चालू आहे? खरं युद्ध कुठे चालू आहे? आपल्यात चालू आहे. हा, माझा मुलगा वाचनच करत नाही, माझा मुलगा शिक्षणच करत नाही, कसं होईल? काही होणार नाही, तुमच्या बाजून काही अडत नसते, सगळं चांगलं होतंय. तुमचा मुलगा वाचन करतोय की नाही करतोय किंवा अभ्यास करतोय की नाही म्हणून त्याचं भविष्य बदलणार नाही. त्याचं काय होणार आहे? आपण एवढी चिंता करतो जसं आपल्याला वाटतं की मीच करता धरताय त्या मुलाचा. तुम्ही ज्या पद्धतीने ठरवलेलं आहे खरोखर कसं होतं का? तुम्ही जर ठरवलं की मला माझ्या मुलाला इंजिनियर करायचंय, तो इंजिनियर होतो का? 100 4-5 बाकीचे होतात का? मग तुम्ही एवढा प्रयत्न केला तो कशासाठी केला? काय मिळालं त्याच्यातून? शेवटी दुःख. अच्छा, तुम्ही जर इंजिनियर बनवायला प्रयत्न केला नसता तर तो इंजिनियर झाला नसता असं म्हणायचंय का? असं म्हणायचंय का? म्हणजेच काय? तुम्ही जो भ्रम घेतलेला आहे की नाही, की मी जो भ्रम पाळलेला आहे की माझ्यामुळे होतंय, हेच खरं कारणीभूत आहे तुमच्या दुःखात. तुमच्यामुळे काही होत नाहीये. कारण ही सृष्टी जी चाललेली आहे नाही ही त्या परमात्म्यामुळे चाललेली आहे. आपल्यामुळे काही होत नाही, आपणच त्याच्यामुळे चाललोय. आपण फक्त कारण निमित्त आहे. त्या मुलाला काय बनवायचं आहे तर मला बनवायचं आहे इंजिनियर. मी जर इंजिनियर साठी जर अभ्यास करायला लावला तरच तो इंजिनियर होईल, अन्यथा होणार नाही. भ्रम आहे तुमचा, भ्रम. तुमच्यामुळे काही होत नाही. मग हे ज्यावेळेस हे समजण्यासाठी आपल्याला काय करायचंय? कोणी सांगितलं? कोण सांगतं आपल्याला हे असं? गीता सांगते. गीतेमध्ये या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत. काय? की तुमच्यामुळे काही होत नाही, या सृष्टीमध्ये कुठलाही बदल होत नाही. उलट तुमच्यामध्ये बदल होतो. कुणामुळे? एक छोटस उदाहरण सांगतो, आपल्यामध्ये कसा बदल होतो. समजा उदाहरणार्थ जर एखाद्या ठिकाणी तुम्ही गेला, एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला समजा एखाद्या व्यक्तीने विचारलं, बघा मी बदल सांगतोय, विचारलं की माऊली या बसा चहा घ्या. शब्द बघा मी काय सांगतोय, बदल, आपल्या हृदयातला बदल कसा होतो ते सांगतोय. असं जर मी तुम्हाला बोललो तर तुमच्या मनामध्ये काय उत्पन्न होईल? काय उत्पन्न होईल? महाराज किती छान आहेत, किती छान बोलतात. मला ओळख नसताना सुद्धा बोलले की या बसा चहा घ्या. चांगलं वाटेल की वाईट वाटेल? चांगलं वाटेल ना. हा, परंतु आता बघा त्याच वेळेस मी जर असं बोललो, ओ काय या इकडे, हे घ्या चहा. आता काय वाटेल? आता काय वाटेल सांगा? आता तुम्हाला चांगला माणूस म्हणचाल का? मला चहा पाजतोय तो पण असा, तुम्ही पिचाला चहा घेणार का? तो का नाही घेणार? कारण तुमच्या मनाची स्थिती जी आहे ना हे बदलली. कोणी बदलली? मी बदलली. कशी बदलली?
माझ्या वाणीमुळे. कारण तुम्हाला अपेक्षा आहेत. कुठली अपेक्षा आहे? सर्वांनी चांगलं बोलावं, सगळ्यांनी चांगलं बोलावं, ही अपेक्षा हृदयात घेऊन आपण कायम चाललेलो असतो. आणि नेमकं तसं होतं का? जाता जाता कोणतरी फटकन काय म्हणतो, आपल्या पूर्ण दिवसाची काय लागते. होतं ना असं. मग हेच मला सांगायचं आहे की आपल्या दुःखाचं कारण मूळ कोण आहे? तुम्ही आहात का समोरचा आहे? समोरचा बोलला, अगोदर बोलला चांगल्या शब्दामध्ये चहा घ्या, तुम्हाला बरं वाटलं. दुसऱ्या तोच शब्द बोलला परंतु भावना वेगळी, तुम्हाला चांगलं वाटलं का? म्हणजे तुमच्या दुःखाला कारणीभूत कोण आहे? हा समोरचा आहे का तुम्ही आहे? कोण कारणीभूत आहे? आपण कारणीभूत आहे. कारण समोरच्याचे शब्द बदलले नाहीत. समोरच्यानं सांगितलं चहा घ्या, परंतु तुमची अपेक्षा होती ना की मला प्रेमाने बोलावं. रागाने बोललेलं कोणाची अपेक्षा आहे का? चला चला मला आज मला तुम्ही प्रवचनाला रागाने बोलवा, असं कोण म्हणेल का? असं कोण म्हणतं का? आणि असं म्हटलं येईल तर कोणी येईल का? कारण अपेक्षा काय आहे की चांगलं बोलावं. आणि चांगलं बोललं नाही की काय होतंय? दुःख निर्माण होतंय. कोण कारणीभूत आहे याला? आपण स्वतः कारणीभूत आहे. आणि हे आपण कारणीभूत का झालो? कारण अज्ञान. अज्ञान काय आहे? कारण आपण वाचन केलेलं नाही, जे गीतेमध्ये सांगितलेलं नाही हे समजून घेतलेलं नाही. आणि समजून घेण्यासाठीच आपल्याला गीता वाचन करणं गरजेचं आहे. रामकृष्ण हरी महाराज. तर ही गीता वाचन का करायचं आहे हे समजून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. कारण पहिला श्लोकच महत्वाचा आहे. जर पहिला श्लोकच जर आपण समजून घेत नसेल तर बाकीचे 700 श्लोक आहे हे कसे समजून घेणार? आणि हे समजून घेण्यासाठी काय महत्वाचं आहे? सुरुवातीपासून समजून घेणं. म्हणून मग धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवा माम का पांडवाचैव किम कुर्वत. मग धर्मक्षेत्र कुठे चाललंय हे कळालं आपल्याला. कुठे चाललंय? तिकडे चाललंय का? आणि जरी आता समजा तिकडे चाललेलं असेल तर आता इथे आपल्याला काय उपयोग आहे त्याचा? आपल्या जीवनात उपयोग काय? म्हणजेच काय, हे धर्मक्षेत्र दुसरं तिसरं कुठं चाललेलं नसून कुठं चाललेलं आहे? आपल्या हृदयात. ज्याप्रमाणे कृष्णाने स्वतः सांगितलं, इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्या विधीयते. म्हणजेच कृष्णाने स्वतः सांगितलंय ना की धर्मक्षेत्र जे आहे हे तुमचं स्वतःचं शरीर आहे. तुमच्या शरीरामध्ये सर्व आहे. पांडव, अर्जुन, दुर्योधन, धृतराष्ट्र सर्व आहे. मग कोण आहे हे कसं कळणार आपल्याला? हे कळण्यासाठीच गीता समजून घेणं गरजेचं आहे. आणि गीता समजून घेतली की आपल्याला सर्व गोष्टी समजायला सुरुवात होते. तो महत्वाचा मुद्दा काय होता याच्यामधून की फक्त वाचन करतोय, वाचन समजतंय की नाही समजतंय ह्याचा विचार करायची आपल्याला आवश्यकता बिलकुल नाहीये. फक्त जास्तीत जास्त लोकांनी येऊन आपण वाचन नियमितपणे करावं. नियमितपणे केल्यामुळे तुम्हाला सुद्धा कळणार नाही की आपल्यामध्ये बदल कधी झाला. गरजेचं काय आहे? वाचन करायचं. पण आपण वाचन करण्यामध्येच काय करतो सुरुवात? मग काय करायचं? वाचन करून समजेल का? समजेल का म्हणून तुम्ही वाचायचंच काय बंद करणार? मग जर वाचायचंच बंद केलं तर तुम्हाला आयुष्य कधी समजेल का? मग ते तर लढाई करण्याप्रमाणे झालं. युद्धाला जायच्या अगोदर नको जिंकेल का नाही माहित नाही, मग लढाई करून करायचंच काय? अर्जुनही तेच करत होता. काय सांगितलं अर्जुनाने? अर्जुनाने फक्त तेच सांगायचं होतं ना. मग ह्या सगळ्यांना मारून जर मला राज्य जर उपभोगायचं असेल तर मग जवळून उपयोग काय? त्यापेक्षा मी लढतच नाही. मग जर कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की धर्म यामध्ये आहे तर तुम्ही आम्ही काय वेगळं समजून घ्यायला पाहिजे? तुम्हाला काय आपल्याला सांगण्यासाठी पण कृष्णाने पुन्हा यायला पाहिजे का की बाबा हे बघ हे असं जगायचं आहे हे सांगण्यासाठी कृष्णाने पुन्हा येणं गरजेचं आहे का? मग आहे ना, लिहून ठेवलेलं आहे. गीता, ज्ञानेश्वरी ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. पण प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला अज्ञान जे आहे ना एवढं वाढलेलं आहे की अपेक्षाचं ओझं आपल्या जन्म झाल्या सुरुवात होते. आणि कोण घालतं या अपेक्षांचं ओझं? कोणी नाही, दुसरं तिसरं आपणच घालतो. मुलगा जन्माला आला की नाव काय ठेवायचं याचं इथून सुरुवात आहे.
का नाव ठेवायचं इथून सुरुवात होते. का नाव ठेवायचं नाही, मोठा होऊन याला काय करायचं डॉक्टर, मग डॉक्टर प्रमाणे नाव पाहिजे. कोणी सांगितलं की डॉक्टरच होईल म्हणून? कोणी ठरवलं हे? कोणी ठरवलं? तुमच्या अपेक्षेने ठरवलं. आपण ज्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत ना, ह्या अपेक्षा सर्व करून घेत आहेत आणि त्या अपेक्षामध्ये आपण उतरत नाही, म्हणून सुरुवात होते दुःखाला. म्हणून समजून घ्या की पहिला श्लोक आहे, आपल्या हृदयामधलं जे अज्ञान जे आहे ना, हे जर घालवायचं असेल तर त्या बागेतल्या मुलाप्रमाणेच तुम्हाला काम करावं लागेल की बाबा बारडी जरी गळकी असली ना तरी मला झाडाला पाणी घालायचं आहेच, ते घालतच राहायचं आहे. आणि त्याप्रमाणेच ती बारडी स्वच्छ होणार आहे. आणि बारडी दुसरी तिसरी कोण नसून कोण आहे? आपण आहोत. म्हणून बरं, हे पाणी कुठलं आहे? पाणी म्हणजे कोण आहे? तर ज्ञानेश्वरी, गीता, भगवद्गीता, तुकाराम गाथा, ह्या सगळ्या काय, हे पाणी आहे, हे ज्ञानाचं पाणी आहे. आणि या ज्ञानाच्या पाण्यात जर आपण उड्या मारायला सुरुवात केली ना तर आपण खरोखर स्वच्छ झालेलं आपल्यालाही कळणार नाही. तर ही जी प्रवचन रूपी सेवा आहे मला मिळाली, तुम्ही सर्वांनी वेळ दिला आणि हे जे ज्ञानपुष्प आहे ते मला सादर करण्याचा जे तुम्ही मोका दिला आहात त्याबद्दल भाऊ महाराजांचं मी चरणस्पर्श करतो. त्याचबरोबर पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी मला ही सेवा मिळाल्यामुळे या निमसोड गावातील सर्वांचं सुद्धा मी नमन करतो, प्रणाम करतो आणि वर बोलून ही सेवा समाप्त करतो. आपण गणितावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी एकने वाजेचे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय राणे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांडी आडी. अनुवरत भूमंडळी भेटतोय भूता, चला कल्पतरुचे आरव. चैतना चिंतामणीचे गाव, बोलतीचे अर्णव पिरुषांचे. चंद्रमेश लांछन मार्तंडचे तापहीन, ते सर्व ही सदा सज्जन सोय होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती लोकी. भजीशोरी पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीवी. विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय हुआ विजय. एथ मने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. एने परिज्ञान देव सुखिया झाला, एने परिज्ञान देव सुखिया झाला. एने परिज्ञान देव सुखिया झाला. राम कृष्ण हरे राम, कृष्ण हरे राम.